श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेघा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत गुढीपाडव्याचं रुटीन. तर आज होता गुढीपाडवा, तर त्याची सुरुवात झाली आमची वर्कआउटपासून. पहाटे 5 वाजता आम्ही सुरुवात केली. तर मस्त छान वगैरे त्याच्यानंतर मस्त छान आंघोळ वगैरे केली, छान छान साडी घातली, सगळ्यांनी आवरलं. त्याच्यानंतर मस्त फरशी वगैरे पुसून घेतली. आज थोडासा गुढी उभारायला उशीर झाला होता मला, नाहीतर आम्ही सूर्य उगवण्याच्या पहिलेच गुढी उभारून घेतो. तर मग छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतली इथं दारापुढे. त्याच्यानंतर छोटीशीच काढली आणि तुळशीपुढे बी थोडीशी छोटीशीच रांगोळी काढली, जास्त काही मोठी काढली नाही. तर त्याच्यानंतर गुढी उभारायला घेतली. तर बांबू होता, बांबूला आम्ही ना झेंडा बांधत होतो पहिले. झेंडाचे ते बांबूला थोडंसं असं हे होतं, गाठ होती, त्याच्यामध्ये झेंडा पुढे सरकत नव्हता. त्याच्यानंतर आता व्यवस्थित झेंडा लागून गेला. त्याच्यानंतर आम्ही ना साडीची घडी वगैरे घातली आणि त्याच्यानंतर हे केली, बांबूला बांधली. त्याच्यानंतर हार वगैरे घातला, लिंबाचा पाला वगैरे बांधला. त्याच्यानंतर ते छान असा तांब्या वगैरे घातला आणि मस्त अशी गुढी आपली छान अशी तयार झाली. हे बघा, तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसते ना. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर त्याच्यानंतर आम्ही ना गुढी इथं उभारायला घेतली. तर मग त्याच्यानंतर त्यांना तिथं उभं केलं. त्याच्यानंतर त्यांनी ती गुढी तिथं बांधली, व्यवस्थित पॅक केली. ते मी धरली एका हाताने, त्यांनी पॅक केली. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आमची गुढी दिसत आहे. तर मी त्याच्यानंतर आपलं देवपूजा वगैरे करून घेतली. माझा छोटासाच देवघर आहे, तर देवपूजा वगैरे झाली माझी. किती छान दिसत आहेत बघा बरं देव तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही जे वर्कआउट करतो त्याच्यावरचं जे प्रोटीन शेक आहे, ते शेक आहे ते मग ते केलं मिस्टरांसाठी, काही माझ्यासाठी आम्ही शेक केलं. त्याच्यानंतर घेतलं, ते आम्ही स्वयंपाकाला लागले लगेचच. पूर्ण डाळ शिजून झाली, आमटी झाली आणि भाताला पाणी ठेवलं होतं. हे बघा, पूर्णाची पोळी पण झाली होती. आणि त्यांना म्हणजे माझ्या सासूबाईंनी त्यांना मी नैवेद्य भरायला लावलं. मी त्यांना आत्या म्हणते. त्याच्यानंतर त्यांनी देवांना नैवेद्य दाखवला आणि गुढीला नैवेद्य दाखवला. आणि त्याच्यानंतर हा सगळा पसारा पडलेला होता. त्याच्यानंतर हा पसारा आवरला. जेवण वगैरे झाले होते, तर काही शूट केलं नाही मी. हा सगळा पसारा आवरला गेला. माझे सगळे कामं तसंच पडलेले होते. धुणं, भांडी, फरशी सगळं काही सहज होतं. त्याच्यानंतर भांडे झाली, फरशी पुसून घेतली, धुणं धुवून घेतलं आणि सगळं काही व्यवस्थित स्वच्छ आवरलं. आणि मुलांना आहे ना अभ्यासाला बसून दिलं मी. तुम्ही बाहेर बघू शकता, तिथे बघा कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत, कपडे वगैरे धुतले गेले. आणि हा इथून तिथून पूर्ण पोर्च बघा किती छान आहे. हा इथून तिथून मोठा पोर्च आहे तो. त्याच्यानंतर इथं आहे ना सगळं साफ वगैरे करून घेतलं, झाडून वगैरे सगळं स्वच्छ. 4 वाजले होते, तर गुढी काढून घेतली आणि स्वामींच्या केंद्रात जायचं होतं. स्वामींच्या केंद्राचं वर्धापन दिलं. त्याच्यानंतर स्वामींची प्रतिमा आतमध्ये नेली, आरती झाली, प्रसाद दिला आणि दर्शन घेऊन घरी निघालो. तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तुमच्या गुढीपाडवा कसा साजरा केला तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा.